फडणीस, हे लय आती झालं बघा. हे अजून एक दागिना तुमच्या आरोग्य विभागाने मला पाठवलाय. एकाच विभागाने 5-5 वेळा नोटिसा पाठवल्या आहेत. बरं, मला वाचता येतं, समजतं पण आणि ऐकता पण येतं. किती वेळा आणि कवर तोंड दाबणार आहे तुम्ही. हे अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेने पाठवलेली नोटीस आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोण आहे तो साहेब? डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी. कोणत्या कारणासाठी नोटीस पाठवली? बहुतेक व्हिडिओ नीट बघितला नसेल तुम्ही. व्हिडिओ न बघता तुम्ही काय म्हणलात? अन्यथा आपणा विरोधात विहित शासकीय नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल. अहो, जेलमध्ये डांबून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही सत्य जनतेसमोर मांडत असताना तुमच्या बुडाला आग का लागते? तुम्हाला उत्तर देण्यासाठी 13 तारखेला जिल्हा परिषद अहिल्यानगर इथं येतोय. तुम्हाला प्रश्न विचारायला नेमका आमचा गुन्हा काय आहे? फडणीस, तुमचं हे प्रशासन, तुमच्या या नोटिसा म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या बोली भाषेमध्ये छक्के चाळेच म्हणतात. कारण की तुम्हाला या सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा आवाज, 30 वर्षाच्या पोराचा आवाज दाबून टाकायचा आहे, त्याला नेस्तनाबूत करायचे. कारण तो तुम्हाला डोईजड व्हायला लागलाय. आमचं कोणत्या पक्षाशी काहीच घेणं देणं नाहीये. आमचं इमान आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या, सामान्य माणसाच्या बाजूने आणि त्याच्यासाठी आम्ही बोलत आहे. तर तुम्ही या नोटिसा पाठवता. बरं, या विभागाने 1-2 नाही 4 नोटिसा पाठवल्या. किती? 4 एकाच तारखेला. का? एक पोहोचली नसती का? कुठे गेली असती का? घाळ झाली असती का? तुमचेच तर डिपार्टमेंट आहेत सगळे. मग एकाच ठिकाणाहून एकाच तारखेला एकाच विषयावरती 4-4 नोटिसा कशासाठी? हाच जाब विचारायला 13 तारखेला येतोय अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेवरती. धडक बघूया समोरासमोर. आता संघर्ष अटळ. फडणीस, तुम्ही आम्हाला घाबरलेला आहात आणि हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्ही कितीही नोटिसा पाठवा, आम्ही तुम्हाला घाबरणाऱ्यातले नाहीत. आमचा आवाज कधीच बंद होणार नाही आणि आम्ही तो कधीच बंद करणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्हाला त्याची उत्तरच द्यावी लागणार. जोपर्यंत उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत.